शक्तीपीठ जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं, जर नाही गेला तर बाय चान्स तर शिकवायचं कशावर. जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले. आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो, पण जर गेला तर त्याने काय करायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. आणि आम्ही पण कशा आमच्या जीवाला शिकायचं. तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का. आणि हाच रस्ता घालून हा रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे. काय विकास होणार आहे, त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार, ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार आणि आम्हाला काय भेटणार, फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले, आमचे शेतकरी खुश. एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत. तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. नंतर आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण हा मोठा रस्ता जातोय, त्याला कोण विरोध करतोय का. आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आम्ही काय खाणार आहोत, आम्ही कशावर शिकणार. गेलाच नाही पाहिजे. जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं, जर नाही गेला तर बाय चान्स तर शिकवायचं कशावर. जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले. आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो, पण जर गेला तर त्याने काय करायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. आणि आम्ही पण कशा आमच्या जीवाला शिकायचं. तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का. आणि हाच रस्ता घालून हा रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे. काय विकास होणार आहे, त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार, ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार आणि आम्हाला काय भेटणार, फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले, आमचे शेतकरी खुश. एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत. तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. नंतर आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण हा मोठा रस्ता जातोय, त्याला कोण विरोध करतोय का. आणि सरकारने